तर प्रभू मी तुला ना, तू घरात टास्क तर खूप छान खेळायचा, मुद्दे पण छान मांडायचा. तर आता घरातील काही सदस्यांची मी तुला नावं सांगते आणि त्यांच्याबद्दल तुला काय वाटतं ते सांगायचं. एका वाक्यात सांगितलंस तरी चालेल. ओके. तर सगळ्यात पहिलं नाव आहे सागर. सागर दादा, मला असं वाटतंय की त्याचा कुठला तरी एक रिअल पर्सनॅलिटी अजून आली नाही. म्हणजे जे ओरडण्याचं आहे, जे ओरडून बोलत होते माझ्यावर, ते त्याचं खरं आहे. ओके. रेवा. रेवा, आतापर्यंत तिचा गेम तर नाही दिसला, पण आता मागच्या हप्त्यापासून तिचा गेम आम्ही समजाने सांगितलं गेम अप कर आता असं तसं, तर ती तेव्हापासून जरा हे झाली. तिच्या बहिणीनं सांगितलं तिला तुझा गेम डाऊन आहे, तर ती आता सुरुवात झाली गेम हे खेळायला. ओके. राकेश बापट. हा, ते पण स्ट्रॅटेजी किंवा चांगलं मुद्दे बिंदे समजा मांडतात, पण त्यांना ना थोडा आता राखीच्या याच्यामुळे त्यांच्या गेमवर जरा हे पडायला लागले. परिणाम व्हायला. परिणाम व्हायला लागलाय ना, तर ते पण चांगले प्लेअर आहेत. दीपाली सय्यद. हो, ते पण चांगलेच खेळते, समजा बोलतात, पण त्यांना थोडं ते निकटच्या जागीच प्रॉब्लेम होतोय. ओके. तन्वी. ती तर चांगलीच आहे, मुद्दे मांडते, जिथं बोलायचं स्ट्रॉंगपणे बोलते आणि दुष्टपणे पण कट्टर निभवते आणि बोलते पण ठणठणीत आणि कोणाला भेद पण नाही. तिचा गेम तर खूपच स्ट्रॉंग आहे. ओके. अनुश्री. अनुश्री, असं वाटतं तिच्या विश्वास ठेवावं की नाही. एक कधी आपल्याला धोका देईन आणि कधी कोणीकडे जाईन याचा विश्वास नाही. तिचा तोच गेम आहे. ती फक्त स्वतःची, ती कोणाचाही विश्वास करत नाही. राखी. राखी फक्त तिला राखीला राडे पाहिजेत. रोजचा एक सकाळी राडा, दुपारी राडा, मग तिची तेच गेम आहे. एंटरटेनमेंट करणं बस. आणि शेवटचं विशाल. विशाल फक्त मी पण दाखवतोय, मी खूप चांगला खेळतोय, मी फक्त समद्यासोबत चांगला राहतोय, पण ते तसं काहीच नाही. तोंडावर गोड गोड बोलायचं, माघारी कडू बोलायचं. नक्कीच. तर थँक्यू सो मच प्रभू, आणि पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. असंच छान छान काम करत राहा. थँक्यू. थँक्यू.